नमस्कार. तर आज मी एक इंटरेस्टिंग केस डिस्कस करणार आहे तुमच्याबरोबर. आपल्याकडे एक पेशंट आहे, एक 15 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला नखामध्ये म्हणजे पायाचं जे काही मोठं नख असतं त्या ठिकाणी त्याला कंटिन्युअसली जखमा होत असतं आणि त्याच्यासाठी त्यानं नख काढून बघितलं किंवा नख टोकरून बघितलं तरी तो जखमांचा जो काही पार्ट आहे तो कंटिन्युअसली चालूच राहत होता. तर आता त्याला जे काय होतंय त्याला इनग्रोईंग नेल असं म्हणतात. आता इनग्रोईंग नेल कशामुळे होतं तर त्यासाठी भरपूर कारण आहेत. काही वेळेला असं म्हणतात की खूप टाईट शूज घातल्यामुळे होतं किंवा कधी कधी ते जेनेटिक पण असतं, म्हणजे घरी आईकडे किंवा वडिलांकडे तशा पद्धतीची नखांची ठेवण असते. तर आता मी तुम्हाला दाखवतो की इनग्रोईंग नेल कसं आहे. आता ह्या पेशंटच्या हे काही उजव्या अंगठ्याचं जे काही अंगठा आहे त्याचं जे काही बोट आहे तर इथं त्याला इनग्रोईंग नेल आहे. तर तुम्ही बघू शकता की हे जे काही नेल आहे हे आतल्या बाजूला असं उगवतंय. तर हे आतल्या बाजूला असं घुसतं आणि ज्या वेळेला नख वाढतं त्यावेळेला प्रत्येक वेळेला या ठिकाणी पस होतो, जखम होते आणि त्याच्यामुळे त्याला भरपूर त्रास होतो. तर आता हे नख अशा पद्धतीनं किंवा असं कशामुळे होतं तर ॲक्च्युली हे जे काही नख आहे तर याची नखाची नेल प्लेट असते आणि ग्रोथ प्लेट असते. तर ग्रोथ प्लेट ऑलमोस्ट ह्या लेवलपर्यंत असते, मी तर मार्क करतो. तर ह्या पेशंटमध्ये ही जी काही ग्रोथ प्लेट असते ही जराशी एक्सटेंड म्हणजे या ठिकाणापर्यंत गेलेली असते आणि त्यामुळंच हे नख जे असतं हे एक्स्ट्रा नख या ठिकाणी असं वाढतं आणि त्यामुळं जे काही वाढणारं नख आहे ते या ठिकाणी येतं आणि अनेकदा पुढे स्किनमध्ये घुसतं आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला पेशंटला चालताना किंवा शूज घातल्यावर, टाईट शूज घातल्यावर, सँडल घातल्यावर हे दुखतं आणि आपल्याला वाटतं की अनेकदा हे नख काढल्यानंतर हे गोष्ट निघून जाईल, पण तसं होत नाही. का? कारण की ही जी काही ग्रोथ प्लेट असते इथली त्याच्यातून हे नवीन जे काही नख असतं हे कंटिन्युअसली येतच जातं. तर इंटरेस्टिंगली या पेशंटचा ऑलमोस्ट आपण एक 3 ते 4 महिन्यापूर्वी या बोटाचा पण जे काही डाव्या पायाचा बोट आहे, अंगठा आहे, त्या ठिकाणी पण सेम त्रास होता. तर त्यावेळेला आपण ह्या ठिकाणचं जे काही नख होतं ते काढलं आणि इथला पार्ट आपण जो काही ॲसिड असतो त्याने ट्रीट केला आणि आता सध्या त्यांना ॲब्सोल्युटली काही रिकरन्स नाही आहे. जे काही नख उगवतं ह्या पार्टमधला हा फक्त ह्या रिजनशी लिमिटेड आहे, आतलं जो काही पार्ट आहे तो येत नाही. तर आता आपण ह्या पेशंटची उजव्या पायाचं जे काही नख आहे त्याची आपण ट्रीटमेंट चालू करणार आहे. याला आपण इनग्रोईंग नेलची आपण ट्रीटमेंट म्हणतो आणि ही ट्रीटमेंट लोकल ॲनेस्थेसियामध्ये होते. हार्डली 15 to 20 मिनिट्स लागतात आणि 20 मिनिट्स नंतर आपण ही ट्रीटमेंट कंप्लीट करू शकतो. झाल्यानंतर आपण त्याला ड्रेसिंग करतो आणि पेशंटला सेम डे 1 ते 2 तासानंतर डिस्चार्ज करतो. त्यानंतर रेग्युलरली फॉलोअप ठेवायला पाहिजे. 2 ते 3 दिवसानंतर ड्रेसिंग करायला पाहिजे. जराशी जखम भरल्यानंतर आपण त्याला ओपन सोडतो आणि न्यूरोस्पोरिन ऑइंटमेंट वगैरे लावायला सांगतो. ह्या मेथडचं वैशिष्ट्य असं आहे की हे लोकल ॲनेस्थेसियामध्ये होतं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण पूर्ण नख काढत नाही, फक्त नखाचा एक छोटासा पार्टच काढतो. त्यामुळे त्यासाठी खूप जास्त ड्रेसिंग किंवा खूप पेन वगैरे असं होत नाही आणि ऑलमोस्ट शुअर शॉट ह्या मेथडमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळतो. जर तुम्हाला इनग्रोईंग नेल किंवा नखाचे काही प्रॉब्लेम असतील तर त्याला प्लास्टिक सर्जरीच्या मदतीनं आपण चांगल्या पद्धतीने ट्रीट करू शकतो. तर तुम्हाला प्लास्टिक सर्जरी आणि कॉस्मेटिक सर्जरीबद्दल आणि इन्फॉर्मेशन हवी असेल, अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या इंस्टाग्राम चॅनलला तुम्ही फॉलो करू शकता आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि ह्या संदर्भात इनग्रोईंग नेल आणि रिलेटेड गोष्टी संदर्भात जर तुम्हाला काही शंका असतील तर प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. धन्यवाद.